जकाजी संपल्यानंतर पुढे मग ही जागा PMT डेपोला दिली जाईल. नंतर PMT डेपो पुढे ही जागा घेऊन आता इथं कचरा म्हणजे संकलन केंद्र करणारे कसं झालं 3 गोष्टी झालेल्या आहेत. आता आपण नदीपासून सुरुवात करूया. नदी बघूया कुठं आहे. नदी सुरू केल्यानंतर वगैरे ते आपल्याला कळेल म्हणजे कशी वगैरे पलीकडे जाऊया आपण. मॅडम हो इकडे जाऊया. इकडनं कसं जायला भेटेल आता? एक मिनिट जरा. राम नदी, अभी हम पुणे में हैं और आज ये राम नदी के इशू को समझने के लिए यहाँ पर आए हुए हैं. यहाँ हम देख सकते हैं ये जो नदी बह रही है और इसके यहाँ पर इस तरह से जाली वगैरह लगाया है. देखने को तो कुछ मिल नहीं रहा है. त्यांची जागा ही कर्जावून येत ना त्यांची जागा इकडे मोठी विहीर पण आहे. ओके. हे विहिरीचं ते पंप हाऊस होतं इथं पूर्वी. कुठे आहे? इथे. विहीर आहे का? विहीर आहे. खड्डा पण इकडे आहे. ही विहीर आहे आणि खड्डा इथे शेजारी आहे. अच्छा ओके. इकडे ही पण त्याच्या पाईपलाईन करून हे पाणी प्यायला घेऊन गेलं जातं. हे पाईपलाईन इथून टाकीचं पाणी पाईपलाईन करून प्यायला घेऊन पूर्ण कुठे जाते ही पाईपलाईनची पाणी? वस्तीवरती. वस्ती कोणाची वस्ती आहे ती? वरती कुणाला पाणी जाते? हा पाणी कोणाला जाते? हे ग्रामपंचायतला जाते. कुठली ग्रामपंचायत? आपले भुगाव ग्रामपंचायत. भुगाव. म्हणजे या गावाला पाणी इथून आहे आणि इथूनच ते अच्छा. मॅडम हे काय आहे आपल्या जागेमध्ये म्हणजे ही पाणी सप्लायसाठी हा टाकी आहे आणि इथे अशा म्हणजे घाण करून तिथे पण एक हे केलं गेलंय कचरा टाकायला. ओके. हां आणि ह्या नाही ही प्रॉपर कामजोन आपली जागा आहे. आपण ग्रामपंचायतला पाणी कॉर्पोरेशनचं ग्रामपंचायत ये राम नदी है जो देख रहे हैं. भूगांव में इधर से पानी जाती है और ये बावदान में हम लोग हैं. हाँ बघितलं जिसका आप लोगों ने देखा कि पिटीशन किया था अभी हमने हाई कोर्ट में और जिस पे इंटरिम रिलीफ मिली है. मगर हम देख सकते हैं कि ये वाटर सप्लाई के लिए है. ये पूरे भूगांव को जाता है और यहाँ इस तरह से खड्डा भी खोदा गया है. कहते हैं कि यहाँ से यहाँ पर कचरा डालने के लिए यहाँ पर भी कुछ पानी सप्लाई बाहर निकाल रहे हैं, खींच रहे हैं. कुछ दिख रहा है ना यहाँ से ऐसे खींच के ले रहे हैं वो पाणी. हे कशासाठी आहे? ते पण विहीर आमची शेती होती पूर्वी तिथे शेतीला जायचं पाणी. पण आता कुठे जाते ती पाईपलाईन जी जाते ती कुठे? आता बंद आहे ना. आता बंद आहे लाईन. अच्छा. पण हे पूर्ण म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडरमध्येच आहे हे सगळं. हो सर. मग हे जे घाण करून ठेवलं आहे साफसफाई नाही तर हे सगळं कॉर्पोरेशनचंच काम आहे ना. ही संपूर्ण जमीन ऍक्च्युली आताच्या काही ह्याच्यानुसार त्या महानगरपालिकेच्या ताब्यात आहे कायदेशीररित्या. अच्छा. पण त्यांचं काही लक्ष नाही. ग्रामीण आणि कॉर्पोरेशन. ही नदी इकडे ग्रामीण आहे इथपासून कॉर्पोरेशन आहे. ओके ओके. एक मिनिट जाऊ दे. हां ये है नदी की हालत और देख सकते हैं कितना काला पानी बह रहा है इसमें. बिल्कुल काला पानी है. ये समझ सकते हैं किस तरीके का कचरा और साफ़ सफाई का कुछ यहाँ पर दिख नहीं रहा है. मी करतो. किती करायचं? आपण जिथे आता उभा आहोत
आणि हे जे ज्या पद्धतीने हे जे पाणी पण हे जे घाण पाणी चालले आहे हे एवढं घाण का आहे? राम नदीच्या पाणीची हालत अशी घाण का आहे? काय काय हां एक खटपेवाडी आहे ना, खटपेवाडीला या नदीचा उगम होतो. हां तिथपासून दोन्ही बाजूला हां अनाथराईजपणे फार मोठ्या बिल्डिंग उभं राहिलेलं आहे. हां आणि त्या बिल्डिंगाचं जे काय म्हणजे घाण पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी आहे, ते सगळं पाणी सरळ ह्याच्यात सोडलं जातं. कारण ग्रामपंचायतीकडे कुठलीही तुमची ड्रेनेज सिस्टीम किंवा ड्रेनेज लाईन नाहीये. ते सरळ इथं सोडलं जातं आणि हे पाणी सगळं खालच्या म्हणजे तुम्ही जे म्हणत होते जे एन्क्रोचमेंट्स आहेत आतमध्ये तिथे जे काही बिल्डिंग बांधले किंवा एन्क्रोच जे काही खालच्या बाजूला पण आहे, इथे पण आहे तुम्ही म्हणताय, आणि म्हणूनच तिथे ड्रेनेज वगैरे काही नाही आहे, तर ते सगळं रिलीज याच्यातच होते राम नदीमध्ये. तिथे आपण एक्झॅक्टली हा जो इथे लोकेशनमध्ये उभा आहोत, हा जागेचं नाव काय आहे? राम नदीच म्हणतात त्याला. नाही जागेचं नाव. सर्वे नंबर 44, सर्वे नंबर 44, बावधन खुर्द. बावधन खुर्द. ओके ओके 64 सर्वे नंबर सर्वे नंबर 64 खुर्द बावधान खुर्द. ओके. आणि हे तर असं दिसतंय की एकदम पूरचं सिच्युएशन आलेलं आणि तसं प्लास्टिक वगैरे लटकतायत वगैरे, काही साफसफाई नाही. कधीच्या पिरियडचा हा, म्हणजे हा परिस्थिती जो आहे हे असं हे कधीपासून आहे आणि काही ते ड्रेनेजचं वगैरे काही काम केलं जात नाही, म्हणूनच ही परिस्थिती अशीच राहते आहे आणि वर्षानुवर्ष अशीच आहे. आणि तुम्ही कधीपासून लढा देत आहेत? आम्ही ती 2 लढत येतं. एक तर राम नदी रिस्टोरेशन म्हणून एक सगळे एक 12-13 संस्था मिळून एकत्र काम करतायत. ते पूर्ण नदी स्वच्छ करायचं काम. दुसरा लढा असा होता की इथे कचरा डेपो होऊ नये म्हणून आम्ही मागच्या 5 वर्षापासून लढा देतो इथे. चला पुढे आपण जाऊ, अजून परिस्थिती बघू. पण ही काही कॉर्पोरेशनची डम्पिंग ग्राउंड वगैरे इथेच करायचं असा विचार चालू आहे, म्हणजे आता शिफ्ट करायचं आहे काम चालू झालं होतं त्यांचं. अच्छा. काम बंद केलं. तुम्हाला जसं मी सांगितलं की तसं त्यांनी कुठली परवानगी न घेता आणि कुठली बुजणी न करता डायरेक्ट कामाला चालू केलं होतं त्यांनी, आणि ते प्रस्ताव पण खारिज केला नव्हता. आणि त्यानंतर मग आम्ही विरोध, म्हणजे आता आपल्याला इंटरिम रिलीफ मिळाल्यानंतर पण इथे त्यांना करायचं आहे. ओके. पण अजूनही त्यांनी चालू केलं आहे की नाही केलं? इथे अजून चालू केलं होतं, पण त्यांनी आम्ही जेव्हा सगळी इन्क्वायरी केली आणि असं लक्षात आलं की त्यांनी कुठलीच परवानगी काढलेली नाहीये, मोजणी पण नाही, प्लॅन पण नाही. विदाउट प्लॅन विदाउट मोजणी त्यांनी ते काम चालू केलं होतं. मग आम्ही त्याला माहितीच्या अधिकाराखाली ते काढल्यानंतर मग त्यांना आम्ही विरोध केला आणि मग बरेच आंदोलन करायला लागली, मानवी साखळी करावं लागली. तयार केली होती, बोर्ड पण आहे अजून तिथे तसंच. ओके. नाही पण इथे जसं इथे तुम्ही म्हणताय हा जो वॉटर सप्लायचा टँक आहे, हा जो भूगावला जायला, आणि मग इथे जर पाणी प्यायचा टाकी इथे आहे तर कचऱ्याचं कसं करणार इथे? तरी पण करतात ना, तिथं सांगतात. तरी पण करतात. म्हणजे एकतर नदी वाहते इथे, दुसरं इथे वॉटर सप्लायचा मेन इथे हे आहे, सप्लाय सेंटर आहे, आणि हायवे पण आहे. तर एकदम दुसरी विशेष गोष्ट म्हणजे इथून एक रोड पण गेलेला आहे नदीला कडून आहे ना, एक तुम्हाला डीपी रोड पण गेलेला आहे. ते आहे माझ्याकडे सगळं डीपी रोड. ओके ओके. रेड लाईन ब्ल्यू लाईन पण आहे, आणि हे विशेष म्हणजे रेड लाईनच्या आत आहे, रेड लाईनच्या आत आहे, ब्लू लाईनच्या पण आत आहे, रेड लाईन. बरोबर. पण हा जो नदी आहे ह्याचा आधी नाला म्हणून होता, आणि नदी जेव्हापासून झालं त्याच्यानंतर ह्याला रेड लाईन ब्लू लाईनचा ते GR निघालेला आहे याचा. मग त्याप्रमाणे पण अजूनही काही फॉलोइंग नाही आहे. आपल्याकडे ती GR ची कॉपी आहे. GR ची कॉपीची गरज नाही आपल्याला, कारण त्यांनी आता इरिगेशन डिपार्टमेंटचा नकाशाच आहे माझ्याकडे. त्यांनी रेड लाईन आणि ब्लू लाईन जे टाकलेली आहे त्याचा नकाशा आहे, आणि त्याप्रमाणे ह्या लोकांना 23 प्रॉपर्टी आहे. त्या 23 प्रॉपर्टी पाडायला ह्यांनी कोर्टाने सांगितलेलं आहे, पण ते कुणी ऐकत नाहीये. तर आता ते सुप्रीम कोर्टात केस चालू आहे सध्या, तर स्टे आणलेलं आहे आणि तो सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. त्यात विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या काही आहेत म्हणजे प्रॉपर्टी आहेत, फ्लड लाईनमध्ये महानगरपालिकेच्या पण काही प्रॉपर्टी आहेत. पानी कलेक्ट कर रहे हैं इसमें टेस्टिंग के लिए. राम नदी की जो हालत है ये बहुत ही बुरी हालत है. इसको अभी ये पानी को लेकर अभी हम गवर्नमेंट लैब में देने वाले हैं, और आप देख सकते हैं कि पानी कलेक्ट किया जा रहा है वो ड्रम में,
और फिर इसको लेकर हम लोग अभी टेस्टिंग के लिए भेजेंगे ताकि बता सकें कि किस तरह से ये ड्रेनेज का पानी लगातार इसमें छोड़े जाने की वजह से, और जिस तरह से आप देख सकते हैं चारों तरफ यहाँ पर कचरा की भी हालत, और ये इसी तरह से कॉरपोरेशन चाहती है कि यहाँ पर डंपिंग ग्राउंड हो जाए। और आप देख सकते हैं इतनी अच्छी नदी है जिसको बिल्कुल रिवाइवल की ज़रूरत है, बहुत मेहनत करने की ज़रूरत है। और हम सब जानते हैं कि अभी ये गवर्नमेंट ने जो चला जाड़ूया नदीला, इसके अंतर्गत राम नदी को भी इसके ऊपर लिया हुआ है, भरने को बोलना, फिल करने बोलना, थोड़ा और भरो। इसके अंतर्गत राम नदी भी जीआर के ऊपर आई हुई है। और इस नदी की रिवाइवल के लिए जो लोग हैं उनसे भी बातें करेंगे, और अथॉरिटीज़ को भी, इसमें 26 डिफरेंट डिपार्टमेंट के अथॉरिटीज़ हैं जिनका काम है ये सबको इसमें मिलकर इसके लिए सहकार्य करना। आप देख सकते हो यहाँ पर एक कुआं भी है, ये कुआं का भी हालत बिल्कुल ख़राब है। और हम लोग जैसे कहते हैं कि इस सबको भी अगर हम लोग रिचार्ज करके रखेंगे तो नदी हमेशा बहती रहेगी, इसकी भी हालत बहुत गंदी है। यहाँ देख सकते हैं यहाँ पर एक वाटर सप्लाई का यहाँ पर एक पंप है जिससे कि यहाँ पे भुगाव करके है, वहाँ पर सब जगह पानी का सप्लाई होता है। तो किस तरह से कॉरपोरेशन इस तरीके का एक दिमाग लगा कर कि यहाँ पर ही डंपिंग ग्राउंड का जो सोचा हुआ है, ये बिल्कुल गलत सोच है मेरे ख्याल से। इसको बदलना बहुत ज़रूरी है। और इंटरिम ऑर्डर होने के बावजूद भी दिख रहा है कि कचरा का डंपिंग यहाँ पे कंटिन्यू रखा है। और इस तरह से जो अच्छी यहाँ पर देख रहे हैं इतनी सारी अच्छी ट्री प्लांटेशन भी है पूरी तरह से, तो अगर इसको अगर डंपिंग ग्राउंड बना दिया जाएगा तो पूरी तरह से ये पेड़ पौधे भी मर जाएंगे। और इस तरह से यहाँ का ये जो पानी का इतना सोर्स है यहाँ पर, और जो इसके लिए बहुत सारे चांसेस है कि यहाँ पर हम रिचार्ज कर सकते हैं पानी का, ये भी उसकी चांसेस भी मर जाएगी। इसलिए बहुत ज़रूरी है कि हम लोगों ने ये सब पे ध्यान देना है। और नदी का जो बड़े ही मुश्किल से राम नदी पहले जो नाला के नाम पर डिक्लेयर थी उसको नदी का डिक्लेयर कराया गया है, और उसके बाद से लोगों की लड़ाई चल रही है। ये आप देख सकते हैं यहाँ पर लोग खड़े हैं जो सतत इस नदी के लिए लड़ते रहते हैं, और इस तरह से इनका जो प्रयत्न है वो जारी है। और उसको जारी रखने की ही दिशा में अभी कोर्ट में हमने जो पिटीशन डाला है उसके लिए आज यहाँ पर विज़िट है। और इस तरह से अभी पानी का सैंपल कलेक्ट करके हम उसका भी टेस्टिंग करके कोर्ट में उसको सबमिट करने की कोशिश करेंगे, ताकि हम सब लोगों का जो कोशिश है उसको पूरी तरह से एक सपोर्ट मिले। और राम नदी जो हम लोग माँ तो कहते हैं नदियों को, लेकिन उसको उस तरीके का रिस्पेक्ट देने से भी आज कतराते हैं। अच्छा है कि कम से कम कुछ परसेंटेज में लोग हैं जो आज भी कोशिश किए जा रहे हैं, लगातार कोशिश कर रहे हैं नदियों को बचाने के लिए, तो हम लोग ये जारी रखेंगे। ड्रेनेजची पाईप हां, वही हां. ती कशी सोडली हां दिसली हां तुम्हाला हां साईडला हां तीच बघायची आहे, पण ते काही इथून दिसत इकडनं नाही काय आहे. करू आपण वरती हां जाऊया हां एक वरनं मिनिट तुम्हाला इथून clear पण थोडंसं असं Zoom दिसेल, केलं झूम केला तर दिसेल. हां हां पाईप दिसतोय इथे, ड्रेनेजचं हां, पाईपलाईन हां, पूर्ण हां. किती फोर्सनी पाणी पाणी येते. हां पण ही पूर्ण ड्रेनेज मग इकडचा पूर्ण जे जेवढे पण रेसिडेन्शियल societies एरिया आहेत, सोसायटीज त्याचे पूर्ण ड्रेनेज इथे पडते. वरनं तुम्ही क्लिक केलं परत इकडनं नाही दिसत, नाही नाही ती ड्रेनेज दिसते. त्याला स्टिकर चिटकवायचं आहे. हो इकडचं याचं नाव पण लिहा आणि टाइम सर्व लिहा जरा. यहाँ देख सकते हैं किस तरह से ये ड्रेनेज का एक पाइपलाइन भी खुल रहा है जो राम नदी के अंदर है. ये रोड के ऊपर का ये ब्रिज है, बावदान के मेन रोड पर हम लोग हैं पूना में. यहाँ देख सकते हैं कि ये किस तरह से ड्रेनेज का भी पूरा पाइपलाइन नदी में छोड़ा जा रहा है. यहाँ से पास में ही है ये राम नदी है, और इस तरफ अभी हम लोग जा रहे हैं. जरा इथे हात धरा. हॅलो काम केले ते हे नाही नाही हा पूर्ण डम्पिंग ग्राउंडसाठीच खोदकाम चालू आहे का? अच्छा
म्हणजे हे जे नवीन आता जे इथे जे शिफ्ट करायचं आहे डम्पिंग ग्राउंडला त्याच्यासाठीच हे सगळं खोदकाम चालू आहे का? त्यांनी ऑलरेडी खोदकाम केलं होतं. हां पाणी जवळजवळ 30 फूट खोदकाम केलं होतं. हां पण त्यांच्या जसं आम्ही त्यांना अपोज केले बऱ्याच वेळा अँगलनी, हां तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे लोक आपल्याला व्यवस्थित अपोज करतायत. हां उद्या जर आपण कुठल्याही प्रकारे कायद्याच्या कचाट्यात सापडू नये हां या म्हणून त्यांनी पुन्हा मटेरियल टाकलं. हां हां हे बघा पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी हे मॅडम हे बघा हां हे फोटो हे म्हणजे त्याच्या त्यावेळेस व्हिडिओ काढलेले आहेत आम्ही. हां आणि चक्क याच्यात पाणी आहे बघा, इथं पाणी आलं होतं खाली, ओके चक्क पाणी आलं होतं त्याच्यात. ओके नदीचा वगैरे सगळं व्ह्यू आम्ही घेतला होता त्यावेळेला. हां हां आहेत. तुम्ही शेअर करा हे हो सगळं. सगळं शेअर करतो. हां बांधकाम चालू असताना ओके म्हणजे त्यांनी इथे कचरा डम्पिंग करायला हे सगळं खोदकाम चालू केलं. बांधकामच चालू केलं होतं अच्छा त्यांनी. पूर्ण बांधकाम चालू केलं होतं. ओके ओके आणि याच्यापासून फक्त नदीचं अंतर 50 फूट आहे मॅडम, हां हां फक्त 50 फूट. पलीकडच्या हो बाजूला हो ती झाड हो. दिसते ना, बरोबर ती बरोबर नदी. बरोबर ही झाड इथे ही झाड दिसते ही नदीच आहे ना, हीच अशी नदी गोल आहे. येते, गोल येते, हो काय, पुढे हो दिसते हो का तुम्हाला? अशी गोल येते अच्छा ना. म्हणजे मग पाणी निघालं म्हणून त्यांनी विजून टाकलं मग आता. ओके 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 येस. ओके याला 3 कारण 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 ही पण तर ती फ्लड लाईन मध्येच आली ना, ना, माझ्याकडे ब्लू लाईन ग्रीन लाईन मध्येच आला हे. सगळं आहे ते दाखवतो ना तुम्हाला मी. आहे हां हां बरोबर. नाही हा ब्लू लाईन मध्येच आहे कारण इथे हां ब्लू लाईन मध्येच आला ना. ब्लू लाईन रेड लाईन दोन्ही मध्ये पण आहे. हां Red कारण line मला मध्ये पण आहे. तिकडनं पण दिसते ती. हो, ठीक आहे, तर म्हणजे ते तिकडूनच आहे. पूर्ण ते फ्लड लाईन एरिया झाला तिथपर्यंत, म्हणजे इथून ते इथपर्यंत आहे म्हणजे. आणि हा काही स्ट्रक्चर बनवला गेला आहे. नाही ते जुनं होतं ते महानगरपालिकेचं पूर्वी तर हे होतं PMT डेपो. ओके ओके पण ते पण मग चुकीचंच बनवलं गेलं होतं ना, नदीच्याच पात्रावर ते बनवलं गेलं होतं. हां ओके जकात नाका आधी होता, नंतर PMTचं हे बनवलं आणि त्यानंतर मग आता कचरा डेपो बनवलं. आणि ते दिसतंय ना ते बिल्डिंगला त्यांनी तिथे ते जे साईड वॉल बनवला ना, हे असं करूनच हे नदीच्या हे करून म्हणजे ग्रॅब करायचं लँड्स कडून बिल्डर्सना द्यायचं, असं करून सगळीकडे चालू आहे हे. त्यांनी त्याच्यावरती काम चालू केलंय. हां. मी सांगितलं त्यांना जसं की त्याच्याकडे कसलीच परवानगी नाहीये हां. आणि कसली मोजणी वगैरे न करता प्लॅन न करता त्यांनी चालू केलं होतं. त्यामुळे आपण त्यांना फक्त विरोध केलेला आहे. पण याची परवानगी त्या जे महासभामध्ये घेतलं जातं वगैरे सर्व घेऊन वगैरे केलं गेलं आहे. मला महासभेत जरी परवानगी काढली होती ना त्यांनी, तर ते आयुक्तांच्या अधिकारात त्यांनी खारिज केली. हां. पण ही खारिज केल्यानंतर नगरविकासला पाठवावं लागते. हां तिथून खारिज करून घेऊन नंतर हे चालू करायला पाहिजे ना. हो, हो. तर ते त्यांनी काय केलं नाही, डायरेक्ट कामाला कामाला चालू चालू केलं. केलं. आणि विशेष म्हणजे मोजणी पण नाही केली याची. म्हणजे मोजणी करायला पाहिजे, प्लॅन करायला पाहिजे. आपल्याला सगळे नियम आहेत, मग ह्यांना नियम नाहीत का? हां हां आम्ही त्या विषयावरती बोललो होतो. ओके ओके इथं फ्रेश दिसते की हे सगळं आणून फ्रेश टाकलेलं दिसतंय, आत्ताच्या फ्रेश टाकलेलं दिसतंय डेब्रिस वगैरे. आणि तुम्ही आता म्हणाले की आता जसं इलेक्शन्स व्हायचं आहे तर कोणी पण आता हे नाही आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटर आहे, हो. तर आता त्या अधिकाराखालीच कमिशनर सगळं करत चाललेत का? बरं, अगदी बरोबर. ओके म्हणजे कारण मग त्यांना कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही आणि स्वतःच्या याच्यावर ते करून टाकतायत. म्हणून मला दिसतंय की हा फ्रेशली आणून डेब्रिस वगैरे अजूनही टाकणं चालू आहे. आणि आता एक इंटरिम ऑर्डर दिला हायकोर्टनी तरीही कामाची चालूच आहे असं दिसतंय. त्यांना ऐकायचंच नाही आहे कोणाचं, असं थोडक्यात आपल्याला समजते. ओके आणि असं आजूबाजूला आपल्याला जे दिसते ते पूर्ण राम नदीचाच एरिया आहे. तुम्हाला मी नकाशा हां, दाखवतो ना, तिथे, एकदम गोल आहे ना, याला पूर्ण गोलच वेढा आहे. ते काय नदीचं जवळ नाही म्हणते तर नदीचाच वेढा आहे पूर्ण. हो नाही आता तर आपण हा जो झाड आहे झाडाचं त्या बाजूला पूर्ण आपण नदी वाहतानाच पाहिला, ही पूर्ण नदी पाहताना बघितलं. हो हो ही झाडी जी आहे ती हो, रायपेरियन रायपेरियन झोन बरोबर. हां तुमची जागा आहे. केस पण चालू आहे याच्यावर. हां केस चालू आहे याच्यावर. मोबदला स्वीकारला नाही, मग स्वीकारला नाही तर काम कसं चालू झालं? आणि तुमच्याकडनं पेपर अजूनही ट्रान्सफर झाला नाही तरी काम चालू झालं का? काय कुठल्याही बाबतीत विश्वासातच घेत नाही ते त्यांचे ते मनमानी कारभारामध्ये काम सुरू केलं त्यांनी. अच्छा मग तुमच्याकडनं काही कागदपत्र व्यवहार काही झालेला नाही आहे? नाही मोबदला अद्याप स्वीकारलेला नाही. ते सांगतात ट्रेझरीमध्ये तुमची अमाऊंट आम्ही भरलेली आहे. हां पण तुम्ही काही लेखी दिलाय का की आम्हाला याच्या नको आहे म्हणून?
कोर्टात केस चालू आहे यांची. चालू आहे ना. मी यांना अजून एक सजेस्ट केलं होतं, तुम्ही पण बघा वकिलापासून. ही जागा कशासाठी घेतली होती ह्याच्यासाठी. हो तुमचं तो साहेब विषयच आहे नाही नाही नाही, ऐका ना. बरोबर आहे. नाही, You can see the flood markings also कि यहाँ पे जो लगा हुआ है पास करून द्या. कपड़े वपड़े ये सब से दिख रहा है कि यहाँ पे फ्लड भी आता है, तो इसका मतलब ये नदी के ही किनारे है। त्याला विचारा और इस तरह से लोगों का यहाँ पे जो लोग आए हैं वो भी कहते हैं कि यहाँ पर उनसे कोई परमिशन लिया नहीं है, ये इनकी जगह है। और इसका परवानगी नहीं होते हुए भी यहाँ पर म्यूनसिपैलिटी के कॉरपोरेशन के जो कमिश्नर है उन्होंने यहाँ पर ये काम को फिर भी जारी रखा हुआ है कि डंपिंग ग्राउंड बनाना ही है, इस तरह से काम शुरू रखा है। मानवी साखळीचं आमचं. मानवी साखळी आम्ही जे तयार केली तेव्हा पोलीस स्टेशनला हे केलं होतं. ओके पाठवतो मला सगळं टाकून. ठीक आहे, ठीक हे काय आहे? हे नोटीस पाठवली. कोणाला पाठवलं? लायन्स क्लब. तुम्ही लायन्स क्लब पुण्याचे आहात का? ओके. आम्ही ती डन करा. ह्याला म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सगळ्या 4-3 लोकांना मागली. महानगरपालिका वगैरे सगळ्यांना पाठवलं. अच्छा. ते आपण ह्याला पोल्युशन कंट्रोल बोर्डला हे दिलं होतं, पत्र दिलं होतं. ओके. पोल्युशन कंट्रोल बोर्डने काय ॲक्शन घेतलं? त्यांनी सांगितलं की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही. जाऊन जेव्हा पोल्युशन होईल ना तर तुम्ही आमच्याकडे या. अच्छा. त्याचं लेटर येतं सर. झालं ना मग पोल्युशन झालं की मग तुम्ही आमच्याकडे यायचं, तोपर्यंत आम्ही काही नाही करू शकत. इरिगेशनला पण आपण दिली, इरिगेशन डिपार्टमेंटला पण दिली. इरिगेशन डिपार्टमेंटला कशासाठी दिला होता? हे तुमचं प्रॉपर्टी तुमची त्यांची आहे ना, नदी प्रॉपर्टी तुमची आणि त्याच्यात हे लोक अनऑथराइज असं करतायत, तर तुम्ही त्यांना थांबवा म्हणून. त्यांचं काही उत्तर मिळालं तेव्हा कॅन्सल केलं. तेव्हा हा ठराव झालेला 21ला ठराव झालेला, कॅन्सल करून घेतलेला आपण 21ला. कॅन्सल केलं म्हणून? 7-12 वगैरे सगळे लावले होते ना. आता एक आयुक्तांनी बघा हे केलं 7-12 कोणाचं नाव नाही आहे, जे आता भेटले होते त्यांच्या नावानीच आहे. 7-12 महानगरपालिकेचं नाव. पण त्यांना काही पैसे दिले नाही म्हणतायत आणि ते सगळं वेगळा इश्यू आहे. सांगतात मी इथलाच आहे, इथंच राहतो, राहायलाच वरती मी. 100 फुटाचं वरती राहतो. इथे काय झालं की हे त्यांनी ऑक्युपाय केलं महानगरपालिकेने. तर हे बघा ह्याच्या थ्रू मी ते आधी सांगतो. हे ऑक्युपाय ना, हे सॉरी हे ना, हे जो त्यांनी हे केली होती म्हणजे कॅन्सल केलं होतं इथला, तर ते आयुक्तांनी अशा प्रकारे केलं. हे वाचा तुम्ही. ओके. मी वाचते, सर्व आरामात वाचते. त्यांनी कुठली गोष्ट काय केली नाही, डिपार्टमेंटच्या लोकांना बोलवलं, सरळ बैठक घेऊन चालू करून टाकलं. एकंदरीत ते सगळं असं आहे. पण अजूनही ती ऑर्डर आहे जे खारिज केलं म्हणून. ऑर्डर आहे ना की मी RTI खाली आम्ही केलं होतं बरंचसं. बऱ्याचशा सगळ्या माहिती मोबाईलला तुम्हाला सांगितलं तसं की कशाची परवानगी आहे नाही वगैरे वगैरे, तर त्याची पण आहेत आपल्याकडे सगळं. बाकीचं नकाशा आहे. ओके. नकाशा कसली आहेत आता? एक गाव नकाशा आहे म्हणजे राम नदी के अंदर देख सकते हैं किस तरह से कचरा डाला जा रहा है। ये राम नदी का वही हिस्सा है, हम दूसरी तरफ से अभी देख रहे हैं इसको।
ये देख सकते हैं, ये राम नदी का हिस्सा है, ये यहाँ से दिख रहा है। ये एक ओढ़ा था, ओढ़ा से यहाँ से दिख रहा है फ्लो हो रहा है पानी, और ये भी आगे जाके राम नदी का मिल रही है। सारा डेब्रिज डंपिंग वगैरह सब यहीं हो रहा है, नाला सब ओपन है। दूसरी तरफ से हम देख सकते हैं कुछ काम चल रहा है, जो यहाँ पर इस तरह से एक ब्रिज बनाई जा रही है और इसको पूरी तरह से बुझा दिया जा रहा है। बढ़िया, ऊपर से अभी हम लोग नीचे की तरफ आ रहे हैं, खटपेवाड़ी नहीं। अभी आप हाँ नीचे देखोगे ना, ये गड्ढा है, जो है गड्ढा हाँ, इधर में साइड में से हाँ, ये गड्ढा पूरा नाम भुकुम है। अभी आप भुकुम। भुकुम। अच्छा, मुझे खटपेवाड़ी में भी जो खड्डे का रीजन दिख रहा है वो भुकुम। हाँ, वो जो सामने वो बिल्डिंग्स आई है ना, वो भुकुम के पहले, भुकुम पहले है, बाद में बिल्डिंग्स है। अच्छा। क्या हो रहा है, कैचमेंट एरिया है, इधर पहले बस्ती नहीं थी, हाँ ये जंगल था, हाँ। यहाँ कोई रहता नहीं था, तब यहाँ सीता का संसार है, वैसा वैसा बोलते थे लोग। अच्छा। तो यहाँ का पानी तो रहेगा ही, हर एक जगह पानी रहेगा, पहाड़ी है तो पानी रहेगा ही, वहाँ पे भी पानी होगा, वहाँ से भी पानी निकलता रहेगा। लेकिन भूकंप में क्या हुआ, जमीन में से पानी निकल रहा, उफड़ा बोलते उसको, उफड़ा। उफड़ा जैसे पानी का प्रेशर बढ़ता है ऊपर, हाँ तो नीचे जमीन में से कूदता है पानी, हाँ, जमीन में। हाँ, तो उसको देख के उन्होंने बोला कि ये झरना है, ये नदी का उगम है, इसलिए उन्होंने मंदिर बांधा। अच्छा। और वो मई में निकाला, 21 मई 2010। तो ये उगम हो ही सकता है ना, मेरा कहना वो है। अच्छा। ये क्या करते हैं, ऊपर से पानी आता है तो ऊपर उगम है, पहले होगा। गंगोत्री के ऊपर गोमुख है, गोमुख के ऊपर भी पहाड़ी है, तो हम ऐसा बोल सकते हैं कि ऊपर उसका उगम है। गोमुख कैसे बोल रहे हैं आप? हाँ। श्रद्धा को हम तोड़ेंगे नहीं, उसको पकड़ के चलेंगे ना। गलत क्या है, हम अपनी बुद्धि और गूगल को लेके चलेंगे तो उसको मीनिंग नहीं रहेगा। लोगों की श्रद्धा तोड़ के लोग नहीं जोड़ सकते आप। सही बात है। ये जो गीत है अभी, ये जो है ना, अभी मैं अभी प्रॉपर देखो, हाँ, वी आर गोइंग इनटू द वैली, ऐसा गड्ढे में जा रहे हैं। ये पूरा सामने ना, ये पूरा, ये यहाँ से ये पूरा बांध है, नेचुरल बांध जैसा। नेचुरल बांध है। ये गड्ढा है ना, ये नदी का पार्ट है, यहाँ से नदी बहती थी, नीचे जाती थी, यहाँ से नदी जो बहती थी ओरिजिनल, इन्होंने बांध बांधा। ये देखो, ये गड्ढा अभी भी दिखता है, देखो ये देखो, ये पूरा अभी भी दिखता है, देखो राइपेरियन जोन। मैं बोलता हूँ इसलिए नहीं, आप देखो, मैं बोलता हूँ ऐसा नहीं। अभी आप देखोगे, फिर उन्होंने बांधा, ताकि इनको क्या करना था, नीचे के कुओं में पानी लेना था। कुओं में पानी कब आएगा, इसके खेती को पानी कब मिलेगा, जब यहाँ एक तालाब बनाएंगे, तब उन्होंने यहाँ एक तालाब बनाया। अच्छा, यहाँ से वही मानस के लिए बोल रहे हैं क्या आप? नहीं, वो नहीं, तालाब वो फिर कौन सा तालाब। दूसरा तालाब है? वो ये टर्न मारती तट, ये खटप्यौड़ी का तालाब, ये बोलते हैं यहाँ से उद्गम है। अच्छा, ये खटपेवाड़ी का तालाब। यहाँ से उद्गम नहीं हो सकता है, इसका रीजन है ऊपर से आने वाला कैचमेंट एरिया है। ओके। और उद्गम मैं क्यों बोला उधर, मैं भी बोल सकता हूँ ऊपर से उद्गम है, गलत क्या है? लेकिन मुझे श्रद्धा से खेलना नहीं किसी के, बस किसी के श्रद्धा से खेलना नहीं। ही खटपेवाडीचं तलाव। टिटिट्यू हाँ? ये तालाब भी तो गंदा होता जा रहा है। हाँ हाँ, चलो इस तालाब के बारे में बताओ, कैसे ये बनी और इसका क्या आगे का क्या है, इसकी हिस्ट्री बताओ। कसं आहे की
या म्हणजे पूर्वीपासूनच पाझर तलावांची संख्या अतिशय कमी होती किंवा नव्हतीच म्हटलं तरी पूर्वीच्या काळी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी जानेवारी फेब्रुवारीपासूनच पाण्याची गैरसोय व्हायची आणि मग ती पाण्याची समस्या दूर होण्यासाठी या भागामध्ये साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेने हे छोटे छोटे पाझर तलाव करायला सुरुवात केली. त्या माध्यमातून हा तलाव केलेला आहे आणि तेव्हापासून त्या ठिकाणी थोडं थोडं इथं नागरिकांना पाणी मिळतंय. अशा हे माध्यमातून कधी ही बनवली गेली? ही साधारणपणे 20 वर्ष झाली याला. 20 वर्ष म्हणजे ही आर्टिफिशियल टँक सारखं झालं. आर्टिफिशियलच आहे. हा आर्टिफिशियल बनवलं गेलं. artificial tank. मग केलं तेव्हा बऱ्यापैकी खोल होतं. आता गाळ येऊन ह्याची जी क्षमता आहे ती 10% राहिली. 9% गाळ येऊन अच्छा गाळ साचलेलं आहे पूर्ण. हो हो 10% फक्त पाणी साठवू शकतं आता. ओके त्याची खोली असेल मॅक्सिमम त्याची एक 3-4 फूट असेल, 4-5 फुटापेक्षा जास्त. पूरा रहने दो पूर्ण हा भरलाय गाळाने. मॅडम पूरा रहने दो. गाळाने पूर्ण भरलेला आहे. मागा पण काम केलं होतं गाळ काढायचं वगैरे. मी माझ्या मुलाच्या आणि माझ्या बायकोच्या लग्नाचं वाढदिवसाचे पैसे नाही पण आपलं हे जागा शांतानुभवने मला टँक हे दिलं होतं जे शेती मग उचलून न्यायला कोण तयार नाही, शेतीच नाही. मग त्यावेळेस माझे 20,000 टक्के. राहू दे काही नाही. हां हां अच्छा हाँ, ये जो बोल रहे हैं ना हाँ अच्छा एक आप देखोगे यहाँ 1 एकड़ में बंगला बनाया है. अच्छा अगर ये देखोगे तो ये पूरा वैली था ऐसा. हां ये जो बंगला दिखता है ना हां वो पूरा वो वैली था. उधर वो होटल बना है. होटल के बाजू में तकरीबन एक ये जो भीत है ना इससे वहां तक बोले तो 150 से 200 फुटाचा असं मार्ग होता पाणी आणायचा यायचा वरचा. ओके इतना भर के निकलता था पानी. इतना बड़ा कैचमेंट एरिया. वो आता था, वो 2 बार बह के भी गया उधर का. उतना पानी उधर से मैंने आते हुए देखा है. ओके अभी क्या हो गया उधर सिल्टिंग भी बढ़ गया. अच्छा राम नदी क्या है, राम नदी जाती थी वो बीच वाला पार्ट है ना वहाँ से सीधा निकल जाती थी. ओके जो मैंने आपको गड्ढा बताया. दिखाया. हाँ इन्होंने क्या किया, नदी का पानी बचाना है, इनको पाझर तलाव चाहिए. ये नदी जा रही है उसको ट्रान्सफर कर दिया. आडा आहे. बरोबर आहे का मी सांगतो बघा. हो बरोबर आहे, बरोबर बरोबर. ती नदी तिथं खड्डा आहे बघा अजून पण रोडला. तर ते जे नदी जात होती ती रामेश्वर नदीवरला जाऊन निघून जात होती. तर त्यांनी बंद केला आणि त्याचा सांडवा सोडला इथे. जब ओवरफ्लो होगा तो ये सीधा निकल जाता है. अच्छा अभी रामेश्वर मंदिर इधर रह गया. ये गांव सीधा ये गांव इधर रह गया. एक गांव को छोड़ के ऊपर से नीचे बहती है. अच्छा म्हणजे खालच्या साईडला जे मावलाई विहीर आहे त्याच्या खालनं वाहते. जी पहिला राम नदी एकदम मधून वाहत होती, जे सगळ्या विहिरींना पाणी देत होती त्या विहिरींना पाणी द्यायचं बंद झालं आणि आज सुद्धा ते लोकांनी सगळं शिफ्टिंग करून टाकलंय. याच्यामुळे पुढं भविष्यामध्ये इथं पाणी यायची अडचण आहे. आता आधी काय झालं, इथून आहे ना इथून खड्डा होता, त्या खड्ड्यातून पाणी खाली जायचं आणि मंदिर आहे ना मंदिराच्या मधून ते पाणी निघायचं. मग तेव्हा लोकांचा समज काय होता की ह्या मंदिरातून काय होती म्हणजे गंगा निघाली वरती आणि त्याप्रमाणे मग तिथून त्याचा उगम झाला असा पहिला समज होता. मानस नाही आज पण आहे तिथं. आज पण तिथं पाणी मी दाखवेन तुम्हाला. निघतच ना पाणी, जे खालचं जे वो पाणी जो पिंड है ना पिंड के नीचे से सीधा उसके सामने ही विहीर आहे. त्याच्या समोर ओके ओके तो जरा त्याच्या खालनं हे निघतोय. आता तेवढं सिमेंट टाकलंय. तुम्ही जर ते काढलं तर अजून 2 वर्षांनी पुन्हा पाणी तिथनं यायला लागेल, कारण ह्याचा फोर्स आहे. ओके ह्याचा त्याला प्रेशर असल्यामुळे. त्यामुळे उगमाचं जे काही तुम्हाला तुम्ही म्हणताय ना उगमाचं जे काही गडबड वाटते तर त्यामुळे तशी वाटते, कारण उगम इकडेच होता पण इथून पासून तुम्ही ते खाली पाणी जाऊन तिथं झऱ्याला वरती यायचं ना त्यामुळे तिथून तो उगम झाला असं दादा मग रामेश्वर मंदिर इथं का बांधलं नाही? कुठं असं थोडी असतं. नाही, नाही, ऐका उगमाला मंदिर बांधलं ना. असं नसतं काय. ऐका तुम्ही ऐका. जिथं झरा होता आणि नदी तुम्हाला दुसऱ्या स्वरूपात कुठं नदी दिसायला लागली, जिथून झरा आलेलं पाणी व्हायला लागलं मग इथं तुम्ही कधीच बघितलं नाही तर कधी बघितलं तुम्ही? तर वस्ती राहत होती का? नाही एक काम करूया आपण. जिथं वस्ती राहिली ना कसं झालं, गोमुख यानंतर गंगा म्हणजे गंगा. तुम्ही गोमुखच्या वर पण पाणी आहेच की हो. मग तुम्ही असं म्हणणार आहे का तिथं वरनं येत आहे? पण बघितली इथं ना श्रद्धा आहे. कशाला तोडायची त्यांची श्रद्धा? आपल्याला अधिकार आहे का? ती माणसं तुटतात हो. तुमची विहीर आणि राम नदी मातीत जाऊ दे मला.
माझी संस्कृती आणि माझं हृदय कशाला घालवायचा? तुमचा मुद्दा माझ्या लक्षात म्हणजे हां. पाणी म्हणजे हा साठवायचं नाही कॅचमेंट एरियामध्ये हे पूर्ण जे असं तुमचं म्हणणं आहे की बाजूला सर्व बांधकाम झालेलं आहे, तर त्यामुळे चान्सेस नाही आहे की हा पाणीचा जो ओव्हरफ्लो होऊन रामनदीला जे सपोर्ट करत होती पाणी ते हे जे ओव्हरफ्लोचं ते जायचं चान्सेस नाही नाही, आता. आहे. तर आपण कॅरिंग कॅपॅसिटी पण वाढवलं ह्याच्या पावसाळ्यात जात आहे, हां. पावसाळ्यात भरपूर वाहत आहे, हां पावसाळ्यात भरपूर वाहत आहे, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे. हां हा पाझर तलाव आहे, पाझर तलाव पण आहे, पाझर तलाव खालच्या विहिरीला थोडं पाणी देतो, देत नाही अशातलाही भाग नाही आहे. हां पण त्याचे कॅपॅसिटीच्या हिशोबाने आता सिल्टिंग इतकं वाढायला आलेलं आहे, हे म्हणतात तसं हे भरायला आलेलं आहे. मग त्याच्यामुळं मुरायला पाझर व्हायला जी प्रक्रिया होत असते ती प्रक्रिया बुजायला लागली. नाही पण म्हणूनच मी काय याला सांगते दुसरा उपाय की मॅडम. नाही मी सांगते त्यामुळे की सपोज आपण ह्याच्या डिसिल्टिंग केलं, डिसिल्टिंग केलं, आता कसं झालंय शॅलो झालंय हा बिलकुल, नाही, आणि त्याला म्हणून desilting वरवर केलं ना हां? मागच्या वेळी केलं ना हे काम झालं आपण हे रामनदीने केलं ना, आपण RRM ने केलं ना. झालं काम काढलं केलं हो का? ऐक, म्हणजे करून सुद्धा फायदा होत नाही असं तुमचं म्हणणं आहे. मला काय म्हणायचं हे जे लोकांचं जे सगळं रूपवरचं पाणी आहे ना हां हे पाणी सगळं ह्याच्यात आलं पाहिजे त्यांनी जे तिकडे दुसरीकडे हो, डायव्हर्ट बरोबर. केलं ना कुठे कुठे कमीत कमी ते पाणी त्यांनी जे आणलंय ते पाणी जे मूळचं येत होतं ना मग तिकडे थोडे ह्याला समजा इथे येते थोडंसं एक गेट सारखं करा, तिथून पाणी इकडे सोडा, तिकडून पाणी इकडे सोडा, इकडून सोडा, असं होईल. म्हणजे त्यांनी तिकडच्या तिकडे थांबून घेतलं आणि ते स्वतःच्या वापरतायत असं पण आहे का? डायव्हर्ट झालं ना जिकडे नदी नाहीच आहे तिकडे कुठेतरी दुसरीकडे डोंगरावर दुसरीकडे लागलं ना ते पाणी. हे इथं उतार होता तो उतार उतार होता गायब नाही झाला गायब ना. झाला. हां हां ओके. जे काय आता वाचत आलंय ते वाचलेलं आहे. नाही पण तुमचं काय म्हणणं आहे की आता जर आपण ह्याला जर डिसिल्टिंग केलं किंवा ह्याचे कॅपॅसिटी वाढवला तरीही ही सपोर्ट करू शकणार नाही रामनदीला असं जास्त म्हणायचं. ग्राउंड वॉटरला तर सपोर्ट होते होतो शंभर. हां, आणि खालच्या जेवढे वेल्स वगैरे आहेत त्याला पण सपोर्ट होतोय है ना. आणि मला असं वाटतं ह्याच्या पुढे जी ती आपली मानस तलाव आहे त्याला पण कुठेतरी सपोर्ट होतोय की त्याला म्हणजे support नाही, त्याला उलट होणार कारण हे जे कॅचमेंटचं सॉरी हे जे खाली slope आहे ना पण. ओव्हरफ्लोचं पाणी आहे ना ते त्याला मिळतं ना. हां. समजा ह्यांनी सगळं पाणी अडवून ठेवलं आणि ओव्हरफ्लो होऊन पाणी खाली नाही गेलं तर तो भरणार नाही. आता प्रॉब्लेम काय हा प्रॉब्लेम बघा मॅडम हे बघा हे बांधकाम आहे ना बांधकाम कसं आणि कुठं झालं. हे जे पुढे जे बांधकाम मोठे मोठे झालेले आहेत. आता तुम्ही जे म्हणता ना विहीर वगैरे शेतकरी नाही येत नाहीये तिथे. इथे सगळं काय आहे बघा असं झालेलं आहे. आधी काय होतं तिथे सर्व शेती होती, पण शेतीच्या लँडवर एवढे एवढे मोठे मोठे बिल्डिंग बांधायला कसं देत आहेत? NA वगैरे करून देऊन टाकतात. आमच्या ज्या महापौर होत्या आम्ही तेव्हा त्या एका शेतकऱ्याने विचारला होता प्रश्न हां की तुम्ही हे पहिलं नदी स्वच्छ करा नंतरची गोष्ट पण तुम्ही नदीमध्ये जे बांधकाम झाले ते पहिलं काढू शकता का? हां त्यांनी लगेच विषयच बदलून टाकला. हां हां असं आहे ना. हे हा प्रॉब्लेम आहे तिथे. हां म्हणजे हा अशा प्रकारच्या जे सर्व बिल्डिंग्स आले हे आत्ताच आले आहे ना हे बिल्डिंग? किती वर्ष? 7-8 वर्ष झाली 8 वर्ष 7-8 वर्षात. म्हणजे 2-3 वर्ष अजून चालू आहे त्याचं. म्हणजे हे सर्व कॅचमेंट एरियामध्येच हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला जर राम नदीचा नीट करायचं असेल ना तर नदीने जायचं आपण. मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं कुणी किती त्याला केंद्रीकृत केलेलं आहे. हा, इथे ही आहे ना, ही अशी वाहून जात होती तिथे खाली खाली. हा इथूनच आहे ना जायला? जायला इथून नाहीये हा नंतर झालेला सोर्स आहे. आधी मध्ये सोर्स होता सेंटरला सोर्स होता. अच्छा, पण ही जी पाईप आता लावली आहे, ही पाईप घेऊन कुठे चाललंय पाणी? ते पलीकडून ते कडेने जातं पाणी म्हणजे ही पाणी कुठून खेचलं जातं? हा तलावचंच पाणी आहे. पाणी ओव्हरफ्लो झालं. हां आता याची कॅपॅसिटी भरली. कॅपॅसिटी नाही मी हा पाईपचा म्हणते, हा जो पाईप लावलाय हा पाईप लावून बघा पाणी घेऊन जात आहे. लोकांनी काय केलं? अच्छा तिकडे केला असेल. हां ओके. इथे शेती वगैरे छोटी होती ना हां तर हां त्याच्यासाठी. त्याच्यासाठीच. ओके, म्हणजे म्हणजे तलावचं पाणी इकडे आता पण वापरतायत या पाईप थ्रू. ओके थोडी एवढी शेती राहिली तेवढी. हां थोडीशी एवढी शेती राहिली आहे, बरोबर. म्हणजे आता शेती बिती गायब होऊन हे बिल्डिंग्स वगैरे आले पूर्ण रामनदीच्या याच्यातच आले कॅचमेंटमध्ये पूर्ण. तो प्रॉब्लेम नाही. आता एवढ्या बिल्डिंगचं जे ड्रेनेजचं पाणी ना मॅडम ते पाणी डायरेक्ट सोडलं पूर्ण जातं. हा जातं. सगळा प्रॉब्लेम आहे. ओके. माझा जो प्रॉब्लेम आहे ना तो हा आहे की ह्यांनी जे सगळं तयार केले नाही सगळ्या बिल्डिंग त्यांना सोय काय? कारण हे ग्रामपंचायत मध्ये आणि मग हे सगळं पाणी म्हणजे कुणाचा काही संबंध नाही. पहिले एका इंडिव्हिज्युअल हे सगळे बिल्डिंग ग्रामपंचायतच्या एरियामध्ये आलं? हो का? अरे बापरे. एकही बिल्डिंग कॉर्पोरेशन मध्ये आपण नदी सोडली ना ती तिथपासून सगळीकडे ग्रामपंचायत आहे इकडे. अरे बापरे, मग ग्रामपंचायत मध्ये एवढे मोठे मोठे बिल्डिंग्स बांधले? हो. आता हे सगळं पाणी कुठं जातं? ह्याच्यात म्हणजे साधारणतः 20-25 हजार लोक राहतात. 25,000 लोक राहतात. 25,000 लोकांचं सगळं पाणी पर हेड समजा आपण 50 लिटर पाणी धरलं तर 25,000 गुणिले 50,000 एवढं पाणी खराब पाणी नदीत मिसळतं. मग ह्याला पर्याय कुठे येणार? मग आपण नदीला वाचवायला पण जर विचार केला, पर्यायच असं येणार की ड्रेनेज सिस्टीम करावी, महानगरपालिकेने त्याच्या पुढची करावी, सगळी जोडावी आणि शिव सेंटर करावं येतं यांचं शिव सेंटर करावं, स्वच्छ पाणी करावं, नंतर सोडावं त्यांनी कुठं सोडायचं ते. आता पण एवढी मोठी मोठी बिल्डिंग्स तर कुठल्याही ग्रामपंचायतला नाही आहे.
आमच्याकडे आता काय वास्तव आहे त्याला काय करू शकत काय ग्रामपंचायतचं नाव काय? बुकुम ते बुकुम बुकुम ग्रामपंचायत. बुकुम त्याच्या मागची ग्रामपंचायत भुगाव भुगाव आणि बुकुम ग्रामपंचायत. तर या ग्रामपंचायत एरियामध्ये पण एवढे मोठे मोठे बिल्डिंग्स आणि पूर्ण शेतीबिती खतम करून टाकलं आहे. म्हणजे सर्व बिल्डर्सला गेलं आहे आणि एवढा सगळा बिल्डिंग झालेला आहे. त्यामुळे आपला जो मेन फोकस आहे तर रामनदी वाचवायची असेल सगळ्यात पहिले त्यांच्या ड्रेनेजची सोय केली पाहिजे. हां हां तरच मग ते व्यवस्थित रामनदी होऊ शकते नाही तर होऊ शकत नाही असं आहे. आणि त्याच्यामधलं बांधकाम आहे ते काढलं पाहिजे जो मूळचा हा तर माझ्या आत्तापर्यंत मी जेवढे फिरली आहे हा माझा पहिला एक्झाम्पल आहे की एवढा ग्रामपंचायतमध्ये मोठे मोठे बिल्डिंग्स. बरोबर हां आणि एवढे जर बिल्डिंग्स आहेत तर ती रामनदीच्या काय कॅपॅसिटी आहे की एवढा ड्रेनेजला पण सहन करायचा आणि एवढा गार्बेजला सहन करायचा रामनदीला तर त्याच्याकडे सोय खूपच नाही ना. आता हे जर तुम्ही 25,000चं गाव बघितलं 25,000च्या गावाला तुमच्याकडे कचरा गाडी आहे का डम्पिंग स्टेशन आहे का तुमचं नंतर हे आहे का वर्मी कंपोस्ट किंवा कंपोस्टिंगचं तुमचं काय आहे का रिसायकलिंगचं तुमच्याकडे काय याच्याकडे काही नाही बरोबर. मग मला असं वाटतं इकडनं मग पाणीचा इथून पण काहीतरी त्यांनी हे खेचून घ्यायचं किंवा काही असं पण केलंच असणार नाही तर त्यांना एवढं पाणीची सप्लाय मिळणार कुठून. हे परमनंट होणार तर मला असं वाटतं मानसच्या तलावावरून इथून हे सगळं काहीतरी त्यांनी घेतलं असेल नाहीतर एवढ्या लोकांना कसं पाणी सोयी सुविधा होणार आहे. ओके. आता हा डोंगर आणि इकडचा डोंगर ह्या डोंगराच्या दोन्ही बाजूनी पाणी यायला पाहिजे आणि त्या नदीत मिसळायला पाहिजे तर ते शक्य. आता सगळे झरे तिथले नष्ट झाले. आता झरे नष्ट झाले म्हटल्यानंतर मग तुम्हाला नदीचं पाणी येणार कुठे प्रश्न येते ना. मग तुम्हाला जर नदी वाचवायची असेल तर जे तुमचे फ्लो होते ना त्याचे नॅचरल फ्लो जे काही छोटे छोटे वडे झरे वगैरे होते ते ओपन करा. त्याशिवाय तुमच्या नदीचं पाणी कसं काय होणार. माझे तेच लोक नदीवर काम करतात वेगळ्या वेगळे करतात. मी सांगतो असं करा लोकांना कळतच नाही मी काय म्हणतोय त्याचं. नदीवर काम करणं म्हणजे आजचं कसं माहिती फोटो काढायचे कुठेतरी 4 झाडं लावायची ब्युटिफिकेशन करायचं नदीचा फक्त साईडची एजेस प्रोटेक्ट करतात त्यातला गाळ खालचा मधला गाळ काढतात मधला गाळ काढतात डिशेल्टिंग काढतात काढून तिथेच ठेवतात. नाही नाही गाळ काढतात दोन साईडने प्रोटेक्शन करतात झालं का आणि साईडला ब्युटिफिकेशन करतात झालं का म्हणजे नदी प्रोटेक्ट करतात. झरे तुम्ही जिवंत झरे तुमचं येणारं कॅचमेंट सगळं ते सगळं तुमचं तुमचा श्वास आहे ना तुम्ही सगळे काय सगळे ब्लॉक करून टाकणार सगळं मग कसं काय जगणार माणूस. तसं आहे नदी कशी जगणार. सगळे त्याच्या नसा आहेत ना तुम्ही त्याच ब्लॉक केल्या मग जगणार कशी नदी. मग मृत्यू होते मध्ये नदी. मग एक पाणी जे दिसतं नदीला आता जे नदीला पाणी नाही ते काय पाणी इथून एक थेंब जात नाही ते माझ्या ड्रेनचं पाणी लोक वापरतात घाण पाणी ते त्या नदी तिथं झालं नदीचं पाणी. आमच्या मुळामोठाचं ते मृत्यू त्यामुळेच झाली ना मुळामोठा दोन्ही मृत झालेले आहेत नद्या. मुळामोठावरती पहिलं अख्खं पुणे शहर होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवड सगळे लोक आज 100 वर्षापूर्वी देर इज नो एनी वाटर ट्रीटमेंट प्लांट देर इज नो एनी STP देर इज नो एनी ATP फिर भी वो लोग बचे थे जिंदा थे पूरी चल रहा तरह था। से बचे थे वाई बिकॉज वो लोग जो भी गंदा पानी करते थे अपने घर के अगल बगल में ही उधर ही जिरा देते. अभी आबाद इतनी बढ़ गई है इट इज नॉट पॉसिबल. फार जास्तची गोष्ट नाही साहेब. 20 वर्षापूर्वी आम्ही म्हशी घेऊन इथं यायचो इथून खाली म्हणजे पाणी जे झिरपायचं ना ते पाणी प्यायचो म्हशीला इकडं धुवायला घेऊन यायचो सगळं काय करायचो. आता कुठे येतो मला काही दिसतच नाही नाही ते माझ्या मित्राचं होतं इकडे यायचो मी त्याच्याकडे राहायला सगळं करायला असं. चलो बड़ी अवघड़ सिचुएशन है और वो ऐसे काम को हम लोगों ने हाथ में लिया है नहीं. और अभी इतना बड़ा बड़ा दिख रहा है और भी बिल्डिंग्स तो बड़े बड़े आ गए हैं नहीं बहुत बड़े बड़े चालू हो गए हैं ये बड़े बड़े कंस्ट्रक्शंस और वो भी ग्राम पंचायत एरिया में. ये तो बड़ी ही अजीब सी दृश्य है और इस तरह से राम नदी को ये सब चीज़ों का लोड को संभालना पड़ रहा है. पानी का स्रोत नहीं है तो पानी के लिए तो ये खरीद के ले रहे हैं ड्रम्स और ये सब जो बिक रहे हैं टैंकर है और इस तरह से अभी तक तो चल रहा है. आगे कैसे चलेगा क्योंकि अगर जिस तरह से अभी बताया कि ये जो तालाब है इसी तरह से मानस तालाब ये खड़पे का तालाब है वो मानस तालाब है वो सब की भी पानी अभी तक तो दिख रहा है. मुझे लगता है कि और कुछ सालों में तो ये सब कुछ भी बुझ जाएगा और उस पर भी कुछ ना कुछ स्ट्रक्चर आ जाएगा और यहाँ पर एक बड़ी सी रोड भी बन जाएगी डेवलपमेंट के नाम पे. मगर पानी कैसे रहेगा पानी का स्रोत क्या रहेगा पानी के लिए क्या इंतज़ाम होगा ये आज भी कोई नई ध्यान से सोच रहा है. बहुत ही दयनीय हालत दिख रही है. आगे अगर लोग ना समझें तो कैसे चीज़ों को बदला जाएगा ये भी एक बहुत बड़ा प्रश्न है. हम सबको कोशिश करते रहना होगा.
पूरी राइपेरियन ये क्या किस है, तरह से देखो। बची हुई है, इसीलिए सारी ग्रीनरी उसी वजह से है। तो भुक्कम और भूगांव ये दोनों मिलके मतलब राम नदी को बनाने का उगम स्थान हो गया, बराबर। घाटपियोड़ी काटेवाड़ी जो है हाँ। ये इसका कैचमेंट एरिया है। हाँ यहाँ पानी भरता है, यहाँ से पानी नीचे उतरता था। हाँ। यहाँ तब पहले भी रहेगी नहीं, नदी ऊपर रहेगी, लेकिन क्या हो गया, पानी उनको उधर दिखाना था कि बस्ती वहीं थी। हाँ आज से 10-15 साल पहले भी वहाँ 750 ही लोग रहते थे। हाँ तो उन्होंने ऊपर का उद्गम देखा नहीं ना, इधर कोई रहता नहीं था तो उसको मालूम नहीं ना, वहाँ दिखा तो वहाँ से उद्गम चालू कर दिया उन्होंने। तो वहाँ मंदिर बना है 350-400 साल पहले। तो तब से उन्होंने वो नदी का उद्गम उधर बोला है, तो हम उसको उसकी सोच को क्यों तोड़े। और ये सब नए गड्ढा भी है, ऊपर से ये नई बिल्डिंग अभी बने, बिल्कुल हाँ। नया फ्रेश दिख रहा है सब। और मैं 750 में काम किया जब किया था। अच्छा ये सामने से है ना, ये गनोरे से भी पानी आता है, इधर से भी पानी आता है। ये दोनों का कैचमेंट एरिया था वो राम नदी का। ये यहाँ पूरा पर भी देखो कुछ उधर से नया इधर पहाड़ी पे से। सब चल रहा है, सब यहाँ से आपको construction। दिखाई देगा पूरा। हाँ ये बच्चों को वो सिखाता हूँ। उसने PhD भी किया है, उसमें लिखा है वो ऑस्ट्रेलिया में नहीं जर्मनी में वो बच्चा। He tried for the ये क्या तबेला है क्या यहाँ पे, ये बीच में ये जो पत्रा का सब दिख रहा है, तबेला ही दिख रहा है। हाँ तबेला ही है। मतलब वो भी एडअप कर रही होगा ना पोल्यूशन का ना। तो आश्चर्य हो कि ये ग्राम पंचायत एरिया में इतनी बड़ी बड़ी बिल्डिंग्स होने से भी उनको पानी वानी या ड्रेनेज कैसे ये कर रहे होंगे। वो घाटपियोड़ी तालाब से भी उठा रहे हैं, उधर के वेल से भी उठा रहे हैं और मानस तालाब से भी उठा रहे हैं। अभी उनके लिए शायद मुर्शी से आए पानी। कहाँ से? यार मुर्शी मोड़ा नदी का अच्छा। उठाने का चला है उनका। हाँ पहले उनका प्लान सैंक्शन था इसके लिए। आलो वळतय हे सगळं ग्रामपंचायत आहे ना? कॉल ऑन है हाँ? कॉल ऑन है। अच्छा नाही, तुला खरं माझ्या हे भानगडी नाही भेटत। सब ग्राम पंचायत एरिया में कितना बड़ी बड़ी बिल्डिंग्स है। मी एवढी घरं पाहिलेली आहेत। आश्चर्य होते हे बघून तर। आणि कसं अलाऊ केलं गेलं आहे ग्रामपंचायत एरियामध्ये ते समजत नाही। ती स्कूटर येते ना, तिथे एक रोड आहे, त्या रोडमध्ये आत घाल। अच्छा ही स्मशान कोपऱ्यात भूमी। ठेवून टाक गाडी वळवून। ये जो सोलेस डेवलपमेंट है ना, ये पूरी राम नदी की जगह है। क्या डेवलपमेंट है? ये पूरी राम नदी की हाँ हाँ कोई सोलेस कोई डेवलपमेंट। नहीं अच्छा है। राम नदी के ऊपर ही है। वो कैसा है मैं बताता हूँ, इन्होंने मैप में चेंज कर दिया। यहीं रुकना है। हाँ यही रख देंगे ताकि ऊपर जाके टर्न करने के लिए अभी कंस्ट्रक्शन चल। हाँ बोलिए। मैं जब आया था 2010 में, स्कूल भी ऐसा खाचर था। ऐसा ही खाचर था। ये राम नदी यहाँ से बहती थी ओके। और यहाँ से निकल जाती तो अभी भी ये दिख रही है राम नदी अपनी। तो ये जो बड़ी राम बात। नदी है, इस पे 3 तालाब है, वहाँ उद्गम के स्थान है। यहाँ से जाती थी, वो उसका राइपेरियन जोन है, आपको दिखाई देगा। ये पूरा राइपेरियन जोन है। मैंने उनको सजेस्ट किया ये तालाब बना दो तो कि आपको पानी मिलेगा। और ये अलग आपको ज़्यादा जगह नहीं मिलने देखने को मिलेगी, यहाँ सेपरेट अलग है। अच्छा हाँ।
ही है। ये सबको बुझा दिया गया है अभी। ये सब बंद कर दिया ना, इसलिए यहाँ से फिर फ्लो ही नहीं है नदी के लिए। देख सकते हैं कि पूरी तरह से कैसे फ्लो को बंद किया गया। हम उगम स्थान की तरफ खड़े हैं। ये 12 महीने पाणी केलेलं मी दोनदा आत्ता करणार आहे परत. होय का? आत्ता जे पाणी आहे ना ते पाणी त्या लेवलला आहे. तिकडं बी त्याचं जे लेवल आहे ना ती लेवल आहे. हो ना. ते कॉन्स्टंट आहे म्हणून याला मी सजेशन काय केलंय, हां हां तिथे एवढी केली हां बरोबर हां मुळशी चारी बाजू हां बरोबर हो बरोबर आहे बरोबर गावासाठी पण ते किती घाण झालंय आतमध्ये. आपण बोलायचं नाही काय, आपण नाही बोलायचं काही, त्या लोकांनी कळायला पाहिजे होतं. एकदम खराब झालंय काय पाणी. आहे? होय हां? ते पाण्याची काय बांधकाम? गाववीर सेवळ आहे ती. म्हणजे हेच पाणी सप्लाय जाते आहे ना सगळीकडे. हां कारण हाला म्हणजे काही लोकांना इकडे एवढं थोडं पाणी पडलं. हां. आता या बिल्डिंगला पण असं किती घाण झालंय पाणी. हे गाववाले असणार ना, गाववाल्यांशी थोडंसं बोलून घे. म्हणजे हीच आपली राम नदीची उगम स्थान हं? इथे काय काम चालू आहे. अरे काय कन्स्ट्रक्शन वगैरे. तशा बिल्डिंग सगळीकडे होणार. पण हे काय काम चालू आहे. बिल्डिंगचं करतात नाही काय. बिल्डिंगचंच चालू आहे. हां ही पाणी एवढी घाण आहे. तुम्ही लोक या साफ करणार आहे ते. हां तर साफ आता शनिवारावर सुट्ट्या झाल्या लागल्यात ना, त्याच्यामुळे कर्मचारी घेतात सुट्टी घेत पावडर टाकले की कसं सगळं होणार. पण इथे पण आता हे बिल्डिंगचं काम चालू आहे का. हे ग्रामपंचायत हां ग्रामपंचायत तलाठी ऑफिस होणार आहे. पण एवढी मोठी मोठी बिल्डिंग आली आहे तर त्याच्यात पाणी कुठून जाते मग. ग्रामपंचायत हाच पाणी. अच्छा पण हे तर याच्या शेतीच्या जागेवर वगैरे बनला गेला मग देतात असं परमिशन एवढी मोठी मोठी बिल्डिंग बांधायला. हे गावकीची जागा आहे सगळी. हां सार्वजनिक जागा आहे, वैयक्तिक जागा नाही. नाही नाही बिल्डिंगचे होते. नाही एवढे मोठे मोठे बिल्डिंग जे बांधले आहेत. हां ही जी बिल्डिंग आहे पीएमआरटी सँक्शन आहे ना. हो ते अर्थ नाही मॅडम. अधिकृत बिल्डिंग बघा की तिकडं अधिकृत बिल्डिंग आहे ती. हो पण त्यांना पाणीच्या कुठून सोय होते आता. पीएमआरडीची जबाबदारी नाही सरकार. जाधव बिल्डर आहे ना, पीएमआरडी हा सरकारचा भाग आहे. नदीने पाणी आलं ते त्यांनी ती विचार केला पाहिजे ना. हां. पण हे ग्रामपंचायत जागेवर PMRD अलाउ करतायत एवढे मोठे मोठे बिल्डिंग बांधायला. आता ते पलीकडे मोठे टावर झालेत ना गावाचे, हां त्यांच्याकडून नवळ्याच्या नदीहून पाणी आणले. ही मंदिर कधीची आहे. लई जुनी. हां जेव्हा इथे मग राम नदी का उद्गम की जगह वहाँ है, उधर है ये झाड़ी है, हां उतनी ही वेल है, वैसे ही वेल है, उधर से उद्गम है. अच्छा मतलब ये झाड़ के यहीं से आप बोल हाँ, रहे हो. ये कड़म्ब का वृक्ष है, उसके बाजू में वेल है. अच्छा एक वेल है बड़ी. हाँ तो वेल तक अभी जा नहीं सकते, वो वेल हाँ है. झाड़ियाँ हैं करके. ओके तो वहाँ से उद्गम है. बोले तो वहाँ जो मैंने बोला ना 21 मई को पानी निकला वो जगह. अच्छा और ये मेरा कहना नहीं, गांव वालों का कहना है कि वो उद्गम स्थान है. अच्छा और दूसरी बात ये जो है हाँ बिल्कुल नीचे से एक मिनट. हाँ का झरना जाता है. हाँ इसके बिल्कुल नीचे से पानी का झरना जाता है. नीचे से बिल्कुल इसी के नीचे से गुप्त होतं त्याला गुप्त नदी का स्थान. तो ये जाता है. तो ये नदी ये मंदिर बाद में बनी क्या. बहुत बाद में. वो नहीं 300 साल पहले है. ये 300 साल पहले का ही है. बहुत पहले है. रिनोव्हेशन झालं ते. ये रेनोवेशन झालं पण जुना मंदिर आहे. आतमध्ये आहे. या ना. हाँ ये राम नदी का उद्गम का राम नदी का उद्गम उनकी मंदिर है.
पत्थर का मंदिर है ना, और एक्चुअली यहाँ से पाणी जातात पहिले. कहाँ से? पिंडे आहे ना, पिंडीवरून पाणी जायचं असं आणि मग अच्छा. ते खाली असं जायचं पूर्वी. ओके. इथं एक झरा होता, झऱ्यातून पाणी वर यायचं, पिंडीतून मग असं इकडे खाली. अच्छा अभी इसको क्या करने वाले हैं, इसको रिन्यूएशन करने वाले हैं, हेरिटेज में डाला है इसको. अच्छा. हेरिटेज वाले जो डेक्कन इंस्टीट्यूट ऑफ ये है ना, वहाँ से आए थे साबड़े सर, डॉक्टर साबड़े सर. ओके. हमने इसका पूरा स्टडी किया, गाँव वाले आए थे, अच्छा. मुझे बुलाया था, मैंने किया, पूरा स्टडी किया, हम इससे एक डिज़ाइन बनाया, अच्छा. मंदिर रिन्यूएशन करना है. उसका एक डिज़ाइन बन गया है. यहाँ के गाँव के लोगों ने, सभासदों ने पूरा तय किया. ओके. पूर्वीची श्रद्धा होती ना, मग तिथून धरा यायचा, मग तिथे मंदिर झालं, तिथं पिंड लाटवली गेली, मग मंदिर ओके. झालं. कारण पाणी सगळं पहिल्यापासून जीवन आहे, पाणी नाही तर मग जगणार. म्हणजे आधीचे लोकांना एवढं माहीत होतं की इथे जीवन आहे म्हणून तिथे एक असं काहीतरी क्रिएट करायचं, पण आपण सगळं मागे चाललंय. लोक तिथे गाण करणार नाही, पाणी गाण करणार नाही, तर मंदिर असेल. आणि ही काय आहे, ही जे सर्कल सारखं हे ती पण विहीर आहे. जशी विहीर आहे तशी दुसरी विहीर. हां हां. म्हणजे एवढे विहीर आहे उगमस्थानला नाही. दोन विहीर हां म्हणजे लोकांना गाववाल्यांना पाणी मिळावं त्याच्यासाठी केलं गेलं असेल, केले गेले. है ना. रिसेंटली फार हां. आता तुम्ही नदी कुठे दिसते तुम्हाला सांगा. नदी दिसतच नाहीये. हां. आपण आणि हे उगमस्थानला उभे आहोत. नाही नाही, इथून पाणी यायचं का बाहेर? हां इथे नाही, मग कुठे यायचं पाणी? हां. अच्छा. आणि आधी काय हे वरचं फक्त होता, हे खालचं बनवलं गेलं का? अच्छा. ते काय करतोय? डायरेक्टली पाणी काढतोय. हा घेत असेल त्याला, आता काय लागत असेल तो कामगार असेल ना. हां हां. ते काय कन्स्ट्रक्शन चालू त्याचा कामगार असेल. अच्छा. त्या पाणीचं पण आपण हे घेऊ शकतो थोडासा सॅम्पल. हां म्हणजे की उगमस्थानला त्याची किती क्वालिटी, आणि तिथे आपण घेतला ना, मग त्याच्याकडनं ते जे आपले 2 ड्रम आहे आपल्या गाडीत. इथून नको, आपण पुढे घेऊ, म्हणजे पुढून जिथून ते पाणी इकडे वर येते ना, काही साठवलेलं पाणी, मुख्य पाणी आपल्या तिथं थोडंसं पाणी आहे पुढे. कुठे आहे पुढे ना गाडीच्या जवळ. ओके ओके. पण साठवलेलं म्हणजे त्याच्यातलंच साठवलेलं ना. आपण त्यामुळे क्वालिटी वेगळी असणार ना त्याची साठवल्यामुळे, कारण बऱ्याच दिवस ते साठवून राहायचे ना पाणी, हां हां. तर त्याचे जेम्स आणि सगळं बाकी काय काय असणार. पण मला असं वाटतं की ते इथून आपण उगमस्थानचं पाणी आहे तर आपण घेऊ शकतो. हा, उगमस्थानचं पाणी ठीक आहे, तिथे आपण घेऊ. चला ठीक आहे. दगडाची विहीर का तिथं घेऊ आपण, दगडाच्या विहिरीतलं घेऊ पाणी. कुठला? ते बाजूचा. हां बाजूचा तिकडनं घ्या. तुम्ही इकडेच गावातले. हां मग आता हे जे पाणीचं एवढं, आता जगभरात पाणी कमी होत चाललं आहे, पाणी प्यायलाच नाही आहे. मग आपल्या गावात आपण पाणीच्या हे सगळं वाचवायला, आपली ही जसं हे आता दिसतंय की एवढा तरी आपल्याकडे पाणी आहे, तर आपल्या गावात आपण पाणीला अजून जरा व्यवस्थित राहील सगळ्यांसाठी तर काय सोय सुविधा? माणूस लेगे ना, हां ते पाणी आता गाव किती विहीर आहे तिकडे त्याच्यात सोडतात, आणि ते पाणी वापरण्यासाठी हां. आणि हे फक्त पिण्यासाठी वापर. मानसच्या पाणी आणून कुठे घेतात? पलीकडे जवळ त्याला तलाव आहे ना, हां. तलावाच्या खाली विहीर आहे मोठी अशी, अच्छा त्या तलावामध्ये सोडलेलं आहे. अच्छा आणि रोडच्या जागेच्या कडे शेण घेतलेले ज्याच्या त्याचं पाणी. अच्छा. मग ते पाणी बाकीच्या कामासाठी आणि हां पिण्यासाठी. पिण्यासाठी आणि ते वापरण्यासाठी. अच्छा. तलावाचं डायरेक्ट वापरण्यासाठी आणि शुद्ध करत असतात. फिल्टर प्लांट आहे. त्यांनी सगळ्यांना फिल्टर दिले. मारुती मंदिराचं तिथं मोठा आरोचे हे फक्त पिण्यासाठी वापर. आणि ग्रामपंचायतीने फिल्टर दिल्यात घरगुती काही लोकांना, असं बऱ्याचशा लोकांना घरगुती. मग एक फिल्टर कोणच करायचं. ग्रामपंचायतीने मोठा फिल्टर फिल्टर आहे, त्यांनी सांगितलं ना मोठा फिल्टर आहे, प्लस एक्स्ट्रा फिल्टर पण दिले. दोन्ही घरोघरी दिलंय असं म्हणतात. आणि ज्याचं त्याचं स्वतः कायची बोर आहे, त्यांच्या घरी फिल्टर आहे. बरीचशी लोक अशी बोर घेऊन त्याच्या पाणी. आता शेततळं पण आहे राजाभाऊचं. आता माझ्या आमच्याकडे बोर आहे, आमची 6 कुटुंब, अण्णा सुभाष विवास आमच्या आबू असतात, 6 कुटुंब त्याच बोर आम्ही पाणी वापर. हे सगळं काढले, रेनोव्हेट केला ना तर ते वाल्याला बोलवून टेस्टिंग केलेलं आहे. हां काय? हे हां मग हे काय? म्हणून हां नाही मंदिरच्याच पत्तर असणार ना हे सगळं. हेरिटेजचा रिपोर्ट देऊन अंडर हेरिटेज घेतलं याला. हां
ते करतात. नाही, पण- मी पण- तसल्या कामात आहे हां थोडंसं. हां नाही मी पण माहीत आहे ना, मी वेस्ट बेंगॉलला करून घेतली आहे मी तसलं असंच हां. मी तसलं म्हणजे त्या भानगडीत असतो. नाही पण मला असं वाटतं हे सगळे ना त्याच्यातले पाठवते का हां शैलेंद्रजी, हे सगळे त्यातले, आणि आता रेनोव्हेट करताना त्याला असे भिंती करून टाकलंय है ना. आणि परत आता करणार आहे. आता परत नाही पण हे सगळं तिथेच असं ठेवायला पाहिजे होतं. बघा ना याच्यावर मस्त हे आहे सगळं. विरगळ आहे ती, विरगळ. हां बरं हे इसका फोटो. किसका स्कूल क्या बड़ का पेड़ का कितना जुना है. ते वड ते तुमच्या कळंबावर वड आले. उसको नीचे नहीं आया, ऊपर के ऊपर आया है. वो देखो उसका मूल्य नीचे नहीं है, ऊपर के ऊपर है. एक कळंब का वृक्ष है, उसमें वड़ आया है, उसमें चिंच भी घुस रही है. हाँ वो आपको उद्गम का स्थान का वेल में देखने को मिला, वो भी ऐसा ही भरा है. अच्छा हाँ वो उद्गम स्थान का वेल है, उसका क्लीन वाटर है, वो ज़्यादा पीने लायक है. और वो राम नदी के साथ ही थी. पेड़ के पीपल, पेड़ का ये सब वो जुना मंदिर का सब पत्थर निकाल दिया गया है और नए तरीके से रिनोवेशन किया है. आप समझ सकते हैं जब उद्गम स्थान में इस तरीके की मंदिर की ये पत्थरें थी. कितना अच्छा मुझे लग रहा है ये. इसको निकाल के यहाँ ऐसे ही फेंक दिया है सब. हेलो. नहीं उसको अभी इसमें यूटिलाइज करना है. इसके ऊपर कुछ एनक्रिप्टेड भी है. यहाँ पे भी ये दिख रहा है. इस तरह से हमारे हेरिटेज को भी किस तरह से सत्यानाश कर दिया जाता है वो दिख रहा है. हां किती छान. याच्यावर बघा तिथे पण काहीतरी शिवलिंग सारखं आहे, इथे पण काहीतरी एन्क्रिप्टेड आहे. हां नाही इथे म्हणजे हे जे जुना मंदिरचंच हे सगळं काढून इथे टाकलं आहे हे. हां म्हणजे सगळीकडे तसं टाकून दिलं आहे आणि असं नवीन मंदिर बांधून टाकलं आहे. आणि ही पाण्याची सिच्युएशन आहे. मग याला असं करायचं, मग नंतर फिल्टर करायचं नाही का. किती घाण झालेलं आहे हे. बापरे बाप. पण एक चांगलं आहे की एकच्या नंतर दुसरा किती विहिरी आहे नाही. म्हणजे जी नदी होती, नदी खतम करून करून विहिरीतच ते आता राहून गेलं पाणी. आपल्याकडे ते ड्रम आहे त्याच्यात बाटली नाही, 5 लिटरचे 2 ड्रम आहे त्याच्यातच घ्या. आपल्याला ते हां नाही मला असं वाटतं त्यांना दिलं. ये है राम नदी का, बिल्कुल मैं इधर खड़ी हूँ जहाँ से राम नदी उगम होती है. ये पेड़ के ही यहाँ से कहते हैं कि राम नदी की उगम हुई और ये है वो मंदिर जो कि उगम स्थान राम नदी की मानी जाती है. म्हणजे ही वाहून जाते म्हणून ती क्लीन राहिली आणि त्याला कॉन्क्रिटाइज तुमचं जे मूळ आहे तुमचं ना ॲक्च्युली की फ्लो शुड नॉट बी अफेक्टेड. फ्लो अफेक्ट नाही. हाँ फ्लो अफेक्ट झाले ना. हाँ और उसको पूरा म्हणजे दॅट इज आर्टिफिशियलच आहे की ते नॅचरल होतं त्याला आर्टिफिशियल बनवून टाकलं की नाही. आर्टिफिशियलच बनवलं आहे ना. हां दिस इज़ बिकॉज इट इज़ गॉट स्टैग्नेटेड, इट इज़ नॉट फ्लोइंग. तो इसी वजह से उसका पानी इस तरह से गंदा हो गया है. ऑल्दो इसको इतना मैशिंग वगैरह सब कुछ किया गया है, लेकिन ये ऐसे ओपन वेल है, इसका पानी फ्लो हो रहा है आगे आगे. तो इसलिए इसमें अपने आप दिख रहा है कि ओपन होते हुए भी पानी कितना साफ है. हाँ पुढच्या ते काय आहे. हां समाधी. आपल्या डाव्यात नसतं का काय मोठ्यांचं ते गाडी लावून डावीचं काय त्यासाठी त्याचं काही नसतं. ते मोठीच आहे त्यांना म्हणलं तिथं बांधतात. अच्छा लोक ऐकतात त्यांचं ओढेवाली होते प्यायचं पाणी. अच्छा प्यायचं पाणीच्या बाजूलाच बांधून टाकलंय. आत्ता बांधलाय का हा समाधीचा. हां आत्ता अरे 20-20ला आत्ता बांधलाय.
त्यांचं म्हणणं आहे की हे त्यांनी इथे मना केलं गेला होता तरी समाधी इथे बांधलाय. गाडी असतात ना त्याला हो झाडी जरा साईडला करा. कोण सभापतींनी हे केलं काय लिहिलं? माजी सभापती यांच्या स्मरणात. अच्छा अच्छा, त्याच्यामुळे नाही का बांधलं. म्हणजे इथेच बांधून टाकलं. हां तेच ना. हो, सगळं लोक गरज नाही, लोकांनी पण हे केलं म्हणतात तरी त्यांनी इथे बांधलं. विरोध केला तरीही. तेच म्हणतो, प्यायचं पाणी, मंदिर, हम्म. ऐकत नाही. अभी झाड़ी की वजह से नहीं दिख हाँ नहीं ठीक है, अभी हम लोग तो यहीं से चल रहे हैं, आगे चल सकते हैं अभी. अभी ले लो आगे. हाँ धीरे धीरे हाँ चलो. एकदम धीरे धीरे. क्योंकि हम अभी बाहर से उसकी उगम स्थान देख रहे हैं राम नदी की. ये राम नदी का पानी इस स्मशान भूमि में भी जाता था. इतना हाँ बड़ा ये बाजू का ये शमशान भूमि है. बांधून त्यांनी बंद केलं. चलो इधर से ये पूरा राम नदी का राइपेरियन एरिया. और ये बीच में से जो ये छोटी सी ये आ रही है, ये लेफ्ट में से ये भी उसी की है ना, चेंज किया ना, यहाँ से डाइवर्ट कर दिया ना वो उसको, जो राम पानी नदी उधर का. जाता था, वो जो जाता है ना पानी, हाँ वो बीच में जाना चाहिए, उन्होंने डाइवर्ट कर साइड दिया. में से कर दिया. हाँ ओके इसकी वजह से क्या हो रहा है, चलो अभी चलो फास्ट. क्या ओरिजिनल जो डॉक्यूमेंट्स है, ओरिजिनल जो है वो मेंटेन करो, अदरवाइज यू विल नॉट एनीथिंग. मैं चला गया ओढा किनारा म्हणतो ना, आपने देखा है कि नहीं मेरी माँ क्या है. मैं नदी में काम नहीं करता, ओढे में काम करता हूँ. तो ओढ्या जाता त्याला पानी जाता है, पकड़ के रखता है, फिर धीरे धीरे देता है. वो सिस्टम बन गई है उसकी. तो इसमें क्या हो गया, इन लोगों ने चेंज करने के बाद वो सिस्टम कोलैप्स हो रही है. वो सिस्टम अपने को अगर वो सिस्टम पानी चाहिए, सब मेंटेन चाहिए, तो ये हाउ टू हैव योर ओरिजिनल पाथ इंटैक्ट रहने के लिए उसको अरेखित करो, अधोरेखित करो और संरक्षित करो. ये ओढ़ा और ये सब जो छोटे छोटे जो थे, छोटे क्या बड़े बड़े भी नहीं लोगों ने गायब कर दिए. नहीं झरे और ओढ़ा जो हाँ. वो सब तो गायब कर ही दिए. हाँ. अभी जो बड़े बड़े भी मतलब अपने को जो दिख रहा है कि ये वेल्स वगैरह भी तो सब गायब है. वेल्स वगैरह भी गए, फिर नदी को गायब कर दे रहे हैं. मेट्रो बढ़ रहा है, मेट्रो बढ़ रहा है. ट्रेन बढ़ रहा है, रोड बढ़ रहा है. ड्राइव इधर में सही बात है. जो भी हो अभी चल रहा है. मेरा उसका कहना नहीं है, मैं ऐसा नहीं बोलता हूँ हमें पूछने से हम बड़े होते हैं, ऐसा नहीं होता है. फिर क्या होता है, नाम हमारे ले लिया जाता है, लेकिन डिसीजन ये आपने देखा क्या इधर? देखा मैं. हाँ लेकिन फिर हाँ लेकिन हाँ तो लेकिन उसको फ्री फ्लो था जो उसको खत्म कर दिया ना. उस पे 2 वेल है, एक वेल तो मैं देखता हूँ, वैसे 2 वेल है ऐसा सुना है मैंने. हाँ बहुत पानी आएगा कि अगर स्टकअप हो गए तो 2-2 घंटे के लिए हो जाओ. देखते हैं अभी क्या. खाना खाने से पहले निकल जाते हैं ना, तो हो जाते हैं. लेकिन चलो तुम्हारा एक अच्छा काम हो गया, एक सपोर्टिव आपका कारपोरेटर मिल गया, पूरा आपको उसकी माहिती मिल जाएगी. बोले तो आपको जो भी AIL के लिए चाहिए ऑथेंटिक मिलेगा. कुछ भी चाहिए तो ये पुल तक बोल रहे थे क्या आप? हाँ. अब ये पुल क्रॉस किया तो इट इज कॉर्पोरेशन. ओके. अभी आपको ये जो बोलते हैं ना, आपको जो भी ऑथेंटिक कागज चाहिए तो मिला देगा. तो अब हम लोग ये कॉर्पोरेशन एरिया में आ गए, हाँ. जिसमें अभी सुबह से थे अपन. तो यही वो डंपिंग ग्राउंड यार्ड है. ये भी वही डंपिंग ग्राउंड का ही पार्ट है क्या? नहीं. ये जो ये ब्लू पत्रा वाला बिल्डिंग आ रहा है. ये बिल्डिंग आ रहा है, तो डंपिंग ग्राउंड के बाजू में ये बिल्डिंग आ रहा है, तो उनको कोई ऑब्जेक्शन नहीं है क्या? नहीं था. हिस्सा था. उसका ये एरिया है, रिचार्ज एरिया है. यहाँ झरना है बहुत बड़ा.
अभी अच्छा। उसको चैनलाइज कर दिया उन्होंने। अच्छा। ओड़ा भी है, ये देखो ये ओड़ा चैनलाइज कर दिया, बहुत बड़ा ओड़ा। ओके। ये सब बिल्डिंग भी उसी के ऊपर बन गई है नहीं? बीच में से नीचे दिख रहा है। हाँ हाँ। नहीं अभी कैसा है जो पहाड़ी, ये मतलब पहाड़ तोड़ रहे हैं, रोड बना रहे हैं, जो ये पूरा वैली में ही चला गया ये सब। तो ये साइड में दिख रहा है ना, ये तो पूरा ब्रॉडनिंग के लिए और भी पूरा रोड को कितना ब्रॉड करते हैं। सारे पहाड़ काटते जा रहे हैं। मुझे एक बात बोलो, ये जमीन परचेस की ना इन लोगों ने, हाँ तो मेरे नदी के लिए क्यों नहीं करते, मेरे ओड़े के लिए क्यों नहीं करते? बराबर, सही बात। तो वो नहीं तो जिंदा करेंगे। रहने के लिए है, ये तो तुम्हारा सिर्फ सेफ्टी के लिए। जिंदा ही नहीं रहोगे तब क्या करोगे? सब काट के सीधा वहाँ निकल से भी रोड बना दिया है। ये जो ब्लू इसके ये रोड ये है ना बिल्डिंग, उसके नीचे ही मेरा बंगला है। अच्छा ओके। अच्छा वो सरकार कहाँ रहते हैं आपने देखा? हाँ उन अच्छा वो बताना पड़ेगा ना, एक बताओ मिनट। मुझे। ताकि मुझे आते उनसे फोन लगा के पूछूं क्या मैं कैसा है। हाँ हाँ इस पे इधर लगा। हाँ उसी पे लगा। अगर एन रूट होगा तो ही जाएगी, वरना खाली खाली नहीं। ये पूरा रोड को भी ख़त्म कर दे रहे हैं ये तो, पहाड़ों को भी सारा पहाड़ ख़त्म करते जा रहे हैं रोड ब्रॉडनिंग के नाम पे। प्रेजेंट डंपिंग ग्राउंड बघायला आलो. बघायला आली आहे. काय अडचण काय? नाही तिथं कसं माहिती का, फोटो काढू देत नाही ना इथला. कोणी काढू, कचरा डम्पिंगचं आहे तर का त्याच्यात काय आहे? नाही काढू देत मॅडम. नाही पण कचरा डम्पिंगचं आहे तर त्याच्यात काढलं तर काय होणार आहे? अहो नाही काढून देत, त्यांना अधिकाराने विचारा. कुठे लिहिलंय की फोटो काढायचं? आम्हाला कश्मीर थांबवलं मॅडम. अच्छा मगर ऐसे तो कुछ ऐसा चाहिए नॉट एबल टू। हाँ नहीं आप ऐसा जाके देख के आओ, देख के आने से आपको कोई दिक्कत नहीं हमको. ठीक है लेकिन कैसा बोल के फोटो वगैरह मत काटो ना. ठीक है इतना बोलने के बाद भी आप ये करेंगे. ठीक है ना, हम सुन रहे हैं आपकी बात। मैं मेरा जितना भी अनुभव है मैं सब आपको दे रहा हूँ. मैं बच्चों को पढ़ाता हूँ. हाँ मैं वेस्ट मैनेजमेंट से की वेट का क्या करते हैं, ड्राई हाँ. का क्या करते हैं, मैं पढ़ाता हूँ बच्चों को. हो अभी यहाँ के सब बच्चे नहीं बदबूदार है, और इस इधर पे भी कोई मैनेजमेंट नहीं है ठीक से ऐसे। ये जो है ना हाँ सेग्रीगेशन होता है ऊपर से डालने के बाद, हाँ हाँ और यहाँ के लेके निकल जाता है. तो ये पूरे को ही उनको शिफ्ट करना है यहाँ से वहाँ पे। ओके वो बोलते स्मेल नहीं आएगा, तो स्मेल आपको यहाँ यहीं पे इतना स्मेल आ रहा है तो कैसे स्मेल नहीं आएगा? हाँ यहाँ तक आ रहा है इतना स्मेल, और इतनी बदबूदार खड़े ही नहीं हो सकते हैं। अभी बंद कर दो. तो ये जगह का नाम कोथरूड, और कोथरूड क्या प्लेस एग्जैक्टली? कचरा डेपो. बस कचरा डेपो। ओके हाँ पूछे। मेट्रो स्टेशन की जगह यहीं पर से थी है, और इसके लिए ये जो डंपिंग ग्राउंड है इसको शिफ्ट करना चाहते हैं यहाँ से, और इसको वहाँ लेके जाना चाहते हैं जहाँ पे अभी हम लोग थे बावदान में। ये आ गए बावदान में लेके जाने का जो ये है, इसके लिए ये डंपिंग स्टेशन है अभी प्रेझेंटली। गाडी पुढे लावली. मेट्रोचा कुठे आहे? मेट्रोचं काय दिसेल पुढे आहे? हां चला. ऍक्च्युली स्टेशन जरी ते असलं तरी हे शिफ्ट करणार. हां हे शिफ्ट करा. हे शिफ्ट काय करताय, त्यांना पार्किंग आणि सगळी जागा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे त्यांना यार्ड करायचं ना, इथे सोडचं स्टॉप आहे ना इथे. आमचं ना यांचं म्हणणं काय, PIL याच्यासाठी केलं, त्याच्यासाठी त्यांना ते त्यांचं केलं. म्हणजे तिथं कसं होईल हे असंच वाद. नाही पण इतका किती वास येते मग ते तर कसं राहणार इकडे तरी मग? इकडे पुढे तरी त्यासाठी आम्ही पुढे गेलो होतो. तुम्ही पुढे गेलात तुम्हाला वास कळेल. तो स्टॉपपर्यंत गेलात ना की मग तुम्हाला कळेल काय परिस्थिती. नाही मला तेच त्यांना दाखवणे. मग आपण तिकडे जाऊ शकतो, पुढे जाऊन बघायचं ना.
वर्गीकरण करतात ना त्यांचं फक्त हा की हे वर्गीकरण फक्त तिथं करायचं. सेम एकदम वर्गीकरणच करतात, दुसरं काही नाही. ते काय कंपोस्टिंग काय काय करत नाही आहे जस्ट ब्रिंग द मटेरियल, सॅग्रिगेट इट, सेग्रिगेशन. अगेन पॅक इट अँड डिस्पोज. हे काय होतं ते तिथं पण येणारच. नाही म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की इथे हे मेट्रो कारशेडचं हे करतायत का? 27 एकर जागा दिली त्यांना. हा किती? 27 एकर. 27 एकर. ते सांगितलं नगरसेवक की सगळीची सगळी जागा द्यायची आणि त्याची अर्धा एकर ठेवायला पाहिजे. हां हां. ते गेलं नाही, त्यांनी सगळी 27 एकर त्यांनी त्यांना देऊन टाकली करार. लोगो गाडी आगे लेने को बोलू क्या? हां हां. तर पण आता मेट्रोचा कुठून त्यांनी केलंय पूर्ण पुढे? म्हणजे आमच्याकडे आरेमध्ये जसा पूर्ण फॉरेस्ट एरियाला मेट्रो कारशेड करून टाकताय तसं इथे हा पूर्ण जम्पिंग ग्राउंड शिफ्ट करणार शहराचा मधोमधी. तिथे पण असं वासचा पूर्ण होऊन जाईल, प्लस इथे हा मेट्रो कारशेड करायचं आहे. ही आतमध्ये ही कसली बिल्डिंग आहे? इथे ना ते कचराच्या प्रेशर वगैरे करायची बिल्डिंग. सेग्रिगेशन करायला, पण तिथे काही दिसलं नाही तसं आम्ही आतमध्ये गेलो तर. अच्छा ती मध्ये जी आहे. इकडे दिसतात ना समोर हां 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 चिमणी वगैरे. हां. पूर्ण लिचिंगचा तर पूर्ण त्या डम्पिंग ग्राउंडचा लिचिंगचाच बाहेर येते पूर्ण. पण हे असं कसं रोडमध्ये सोडतायत? हे पूर्ण होल्स आहे, त्या भिंतीला होल आहे आणि हे पूर्ण घाण असं रस्त्यावर येते. हां त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फक्त वर्गीकरण करून लगेच घेऊन जातो, हां. पण लगेच घेऊन गेला जात नाही. तो मला कचरा आहे ना हां आतमधूनच काहीतरी इथे आलंय. आणि यांना हे मेट्रो कारशेडसाठी खूप चांगलं मोठं हे मिळते पूर्ण प्रेमाईस. समोर ते आडवं गेलं. ये सारी एरिया को लेकर मेट्रो कारशेड करने का है और ये पूरा हाँ हाँ मेट्रोचा काम चालूच आहे ऑलरेडी. हां हा पूर्ण आतमध्ये जे ते मेट्रोचंच आहे, म्हणजे त्यामुळे ते एक्सटेंड करायचं आहे हे पूर्ण मेट्रोला. तर त्यामुळे हा डम्पिंग ग्राउंडला शिफ्ट करायचं आहे तिकडे बावदानला. कोथरूडवरून त्याला बावदानला घेऊन जायचं आहे. आणि विशेष म्हणजे कचरा इकडचा सगळा तिकडे जाणार आहे हां आणि तिकडून परत तिकडे येणार. हां. म्हणजे हा पूर्ण वरचा जो आहे पूर्ण मेट्रोचीच लाईन बनवली गेली. हां 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 दिसते बरोबर. म्हणजे रिझन डम्पिंग ग्राउंड शिफ्ट करण्याचा हा मेट्रो स्टेशनमुळे डम्पिंग ग्राउंड शिफ्ट.
आणि हे मेट्रोला दिलं. तर मेट्रोचं देत असताना मेट्रोच्या बॅक साईडला 1 एकर किंवा 2 एकर त्यातली त्याला ठेवायला पाहिजे होती ना. जे मूळ मुद्दा आहे तुमचा त्याच्यासाठी ठेवायला पाहिजे होती. तो आमच्या आधीच ठराव झाला. त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काय घालता आलं नाही. आमच्या आधी मी त्यावेळेस सुचवलं लागतो एक उपसूचना जी बी आले काही उपसूचना दिली की ते मान्य करतात. बरं ठीक आहे, पर्याय काही विषय करणार मग 2 एकर ठेवा आणि बॅक साईडला ठेवा आणि फ्रंटला तुम्ही मेट्रो आहे ना मेट्रो हे करा. कसं झालं तुम्ही काहीच हे नव्हतं ना. मग इथं वास येत नाही तर तिथं पण आला नसता. इथं तुम्ही म्हणता ना वास येणार नाही, तिथं पण आला. प्लॅन त्यांना दिली जागा प्लॅन पास झाले मग आता पर्यायी जागा म्हणून मग तुम्ही वारजे भागामध्ये एकत्र हे करा. म्हणजे इकडे डुक्कर भिंतीचे त्या भागामध्ये कोथरूडचा आहे, ॲम्युनिटी स्पेस आहे, तिथे तर ना आधुनिक पद्धतीने तो भाग तिथं आहे. बावधनचा भाग आहे तो इथं होतोय. बायोगॅस प्रकल्प आहे बावधनमध्ये तो तिथं होता. वेगवेगळ्या भागामध्ये होतो. ठिकाणी ये मानस लेक हाँ ऊपर से जो कैचमेंट एरिया है उसको पकड़ के लेके आता है नीचे. ओके. कितनी बड़ी है ये लेक? ये उधर से उधर जाता है लेक और इधर के कैचमेंट का एरिया नीचे जाके आगे जाके वो जो नाले हैं 3, आपको दूसरे 2 नाले नहीं बताए मैंने, वो 3 नाले से आगे जाके नदी को मिलते